नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत करते तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळीनं आज नाश्त्यात अगदी सोपे असे पोहे बनवलं आहे. आज असा रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल हव्या. त्यात जर चुलीवरचं चिकन असतं तर आजचं बेत एकदम मस्त होतो. तर मंडळीनं आज किचनमध्ये नाही तर आज चुलीवर ते झणझणीत असा मस्त असं चिकन बनवून घेतलं आहे. तर कांदा, टोमॅटो आणि मस्त तेजपत्त्याची पानं फोडणीत टाकलं आहे. तर साधारणतः 1 तासापूर्वी मस्त असं चिकन साफ करून घेतलेलं आहे. त्याका मस्त आला लसूण पेस्ट आणि आपलं घरगुती मालवणी मसालो लावून ठेवलेला आहे. तर आपण आता फोडणीत टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि तेलात मस्त असं चिकन परतवून घेतलं आहे. थोडं मसालो कमी वाटा होतं तर मस्त आणखी 2-3 चमचे आपलं कोकणी मसालो घातलं आहे. चुलीवरती जेवण करू खूपच कष्ट होतं म्हणावं आहे, कारण पावसात चूल लवकर पेटणार नाही. आणि बघा धूर डोळ्यात जाऊन डोळ्यातून साप पाणी येऊ लागला. गॅसवरच्या जेवणाची चव कितीही चांगली असली तरी चुलीवरचं जेवण आणि चुलीवरच्या जेवणाच्या त्या धुराच्या सुगंधाची सर कशाकडे येऊ शकणार नाही. तर चिकन शिजेपर्यंत माझ्या नंदेन खोबऱ्याचा वाटप करून घेतल्या. तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमका दाखवलं आहे असं का खोबऱ्याचा वाटप कसा करतात. तर मंडळीनं चिकनचे पीस शिजले का चेक केलं आणि नंतर लगेच वाटप घातलं आहे खोबऱ्याचा. गावाकडच्या मातीचं सुवास आणि चुलीवरच्या जेवणाची चव याची सर जगात कुठल्याच गोष्टी नाही. तर चिकन मस्त उकाळा का वरसून मस्त बारीक चिरून कोथिंबीर घातलं आहे. तर मी चिकनचं रस्सं दुपारी बनवलं आहे, त्यामुळे आज भातच बनवलं आहे. रात्री भाकरी नक्कीच बनवलेलं आहे चिकन बरोबर. तर मस्त असं झणझणीत चुलीवरचं चिकनचं रस्सं तयार झालं. तर आज सगळी कामं आवरेपर्यंत संध्याकाळ कधी झाली कळत नाही. आणि माझ्या नंदेन मस्त अशी भेळ बनवली होती संध्याकाळी, त्याचा मस्त असा आनंद घेतलो. तर चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय मंडळी.